सोलापूर शहरात श्री महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त निघणाऱ्या भव्य मिरवणुकीच्या तयारीला वेग आला असून महापालिकेत या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीत मिरवणूक मार्गावरील स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, प्रकाश योजना आणि शहर सुशोभीकरणाच्या विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। बाळीवेस, चाटीगल्ली, कुंभारवेस या मार्गावरून निघणाऱ्या मिरवणुकीसाठी विशेष तयारी करण्यात येत असून कौंतम चौक येथील बसवेश्वर महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा परिसर सुशोभित करण्यावर भर देण्यात आला आहे। शहरातील प्रमुख मार्गांवर आकर्षक सजावट करून जयंती उत्सव अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। दरम्यान 19 एप्रिलपूर्वी मिरवणूक मार्गावरील सर्व आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिल्याने तयारीला अधिक गती मिळाली आहे। प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि बसव भक्तांच्या सहकार्याने यंदाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले असून शहरात जयंतीचा उत्साह ओसंडून वाहत आहे। मला महापालिकेचं प्रशासनाचं विशेष आभार मानावं लागेल, कारण त्यांनी ज्याप्रमाणे शब्द दिला होता की उत्सवाच्या आधी आम्ही मूर्ती स्थापन करू आणि त्याला विविध संघटनेने जे उपोषण केलं होतं त्यात बसव ब्रिगेड असेल, बाकी आमच्या सर्व समाजाची संघटना आहेत, शिवा संघटना असेल, बाकी वीरशैव संघटना असतील, मध्यवर्ती प्रमुख भूमिका सर्वात ह्या सर्वांच्या प्रयत्नाला यश येऊन उत्सवाच्या आधी मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे आणि तेवढ्या वेळात त्यांनी काम पूर्ण केलंय म्हणून प्रशासनाचा प्रथम आभार मानतो। आणि त्याच पद्धतीने आपल्या पुतळ्याला सुशोभीकरणाला जी सुरुवात केली जगदीश अण्णा पाटलांनी 25 लाखाची निधी दिली, त्यानंतर मनीषजींनी 40 लाखाची निधी दिली, त्यानंतर अक्षयजींनी निधी दिली, ह्या सर्वांचं महापौरांनी आता जगदीश अण्णांनी सांगितलं 50 लाखाची निधी दिली। ह्या सर्वांचं खरं मी आभार मानतो, कारण आज छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्याप्रमाणे सुशोभीकरण झालं त्याच पद्धतीने संभाजी महाराजांचं झालं। सर्वच महापुरुषांचं सुशोभीकरण होणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्याच पद्धतीने वीरशैव समाजाचे जे पहिले जनक होते लोकशाहीचे त्यांचंही होणं फार गरजेचं होतं, ते सर्व झालं। म्हणून मी सर्व आजपर्यंत दिलेल्या सर्वच निधीला जे जे प्रयत्न केले त्या सर्व समाज घटकाचा आभार मानून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती 19 तारखेला 19 एप्रिलला होणार आहे, तर त्या संदर्भात नियोजन बैठक या ठिकाणी आयोजित केली होती। आणि हे करत असताना सध्या बसवेश्वर सर्कल येथील मूर्ती शहाणे बंधू यांच्याकडे कामासाठी नेलेली आहे। ते 15 तारखेच्या त्या ठिकाणी प्रतिष्ठापना व्हावी असं आपण त्या ठिकाणी मागणी केली होती। त्याप्रमाणे नियोजन बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की 12 तारखेला रात्री 12 वाजता मूर्ती त्या ठिकाणी आणणार आहेत। रात्री वाहतूक कमी झाल्यानंतर साधारण पहाटे 3 ते 4 वाजेपर्यंत ती मूर्ती त्या ठिकाणी प्रतिष्ठापित होईल आणि त्याच दिवशी सकाळी 9 वाजता साधारण 500 महिलांचं जलकुंभ घेऊन त्या ठिकाणी आणि बसवेश्वरांचं साहित्य डोक्यावर घेऊन त्या ठिकाणी महिला येणार आहेत आणि जलाभिषेक त्या ठिकाणी होऊन एक प्रतिष्ठापनेचे जे काही विधिवत पूजा आहे त्या ठिकाणी केली जाईल आणि शासकीय पूजा सुद्धा त्या ठिकाणी आत्ताच निर्णय झाला की शासकीय पूजा सुद्धा त्या ठिकाणी होईल। आणि मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने माननीय महापौरांनी 50 लाख रुपये त्या ठिकाणी परवाच्या अंदाजपत्रकामध्ये जाहीर केलं, म्हणून समस्त वीरशैव लिंगायत सोलापूर शहराच्या वतीने त्यांचाही यथोचित सत्कार त्या ठिकाणी करण्यात येईल। तसेच मनीषजी काळजे यांनी या कामासाठी 40 लाख रुपये यापूर्वी दिलेले आहेत, त्यांचाही सत्कार त्या ठिकाणी ठेवलेला आहे। आणि अक्षय अंजिकाने आपले नगरसेवक त्यांनी त्यांच्या ह्याच्यातून 20 लाख रुपये डीपीडीसीतून मंजूर करून आणलेले आहेत, त्यांचेही सत्कार त्या ठिकाणी ठेवलेला आहे। म्हणजे असं एकूणच एक चांगला कार्यक्रम 13 तारखेला त्या ठिकाणी होईल आणि 16 ते 19 मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि ह्याचं सगळी पूर्वतयारी त्या ठिकाणी करण्यासाठी आज नियोजन बैठक झाली आणि त्यामध्ये सर्व बसव भक्त त्या ठिकाणी उपस्थित होते। त्या सर्वांचं विचार विमंथन त्या ठिकाणी झालं आणि चांगले निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे, याचा आनंद आम्हाला वाटतो।